सर्वज्ञ आता त्या हिडवांची विनंती स्वीकार करतात आणि मग त्यांनी स्वामींच्या सेवेसाठी घोडा ओळगवला. मागच्या वेळेत आपण घोड्याचे अनेक प्रकार पाहिले होते. त्यातला कातरू हवेटू घोडा स्वामींना ओळगवलेला आहे. आता स्वामी घोड्यावर आरोहण होऊन निघालेले आहे. पालाना वालाना होय घोडे पुढे निघती वादंत्रे वाजती. म्हणजे त्यांच्यासोबत वाद्य वाजवणारे पण आहेत. असा हा प्रवास स्वामींचा त्यांच्यासोबत सुरू आहे. ते दररोज स्वामींना वेगवेगळा घोडा ओळगायचे. एक घोडा आज दिला तर उद्या दुसरा, मग त्याच्यावर स्वामी आरोहण व्हायचे. ऐसा अवघ्या घोड्याशी संबंध दिलेला हा मुख्य लीळेचा उद्देश आहे. आपण रुद्रपूरचे पाहिले 12 घोडे है ना. अचलपूरच्या राजाचा घोडा आणि कुठं बसलेले आहे स्वामी घोड्यावर. हा तिथं घोडा आहे. किंवा घोड्याची यात्रा पण आहे की नाही. फलटणचा घोडा तिथं देव घोड्यावर बसतो यात्रेचा. तो घोडा कुठला आहे? फलटणच्या घोड्याची यात्रा तो आहे एका मारवाड्याचा. तो मारवाडी आहे, पुण्या भागातला आहे तो. तो खंडोबाची भक्ती करणार आहे. जेजुरीचा खंडोबा. त्यातलं त्र्यण्णवच बोललेलं आहे की मी मनभराचा घोडा खंडोबाला वाहिना, खंडोबाला बांधणी आहे ना आपली मूर्तीची बांधणी, तशी बांधणी वाहीन म्हणून तो निजाम स्टेट मधून निघाला. नांदेड जवळ एक गाव आहे तिथे आला. गाडी घोडं ते नवस फेडायला चालला होता. मग तिथून तो गाडीचा बैल पुढे जायच ना गेला. मग काय मी थांबला. मग तिथे जेजुरीचा खंडोबा स्वप्नात आला. त्यानं सांगितलं इथे चक्रधर स्वामींची मठात एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला ही माझी कमान आहे आणि मला जो घोडा द्यायला आणलाय तो फलटणला बाबासाहेबांचं मंदिर आहे. आबासाहेब म्हणजे रंभायचा वाडा. तिथे 10 वर्ष चक्रधर स्वामी चक्रपाणी अवतार राहिलेले. तिथं नेऊन अर्पण कर म्हणजे तो नवसातून मुक्त होशील आणि तुझं संतान वंश चिरंजीवित राहील. आणि मग आधी ती कमानी पाहायला मिळते आणि तो घोडाही पाहायला मिळतो. असा काहीतरी अन्वय संबंध घोड्याचा आहे की तो आधी आपण घोड्याची यात्रेच्या निमित्ताने दिसतो. असो तर ते हिडाऊ आता त्यांना घोडे विकण्यासाठी एक तर तो उद्देश आहे, दुसरा स्वामींची श्रीमूर्ती सौंदर्य पाहून ते वेधलेले आहे. आणि अशा प्रकारे आता
स्वामींसोबत एका मोठ्या नगराबाहेर त्यांचा पेंडॉल पडलेला आहे आणि तेथे लोक साऊमा आला, घोडे विकू आदरेले. आता घोडे विकायचं आहे. तिथीच्या रायाची व्यवस्था अशी जी आधी अवघे घोडे रायाशी लागली जाती, रायाशी लागतील तो रावघे. मग एक राणे राऊत ठाकुरे घेती, मग गावीचे वाणी व्यवहारे घेती. अशा तिथल्या राज्याची पद्धत आहे. अगोदर राजे घेणार श्रीमंत, मग त्यांचे राणे राऊत म्हणजे प्रधानमंत्री मंडळ ते घेणार, मग गावातले मोठे श्रीमंत व्यापारी घेणार, मग छोटे व्यापारी घेणार. म्हणून ते घोडे आता राजाच्या समोर पाहण्यासाठी उभे आहेत. राय मंडळी घोडे पाहावे आले. ते घोडे पाहायला आले आणि स्वामी दिसले आणि तिथे स्वामींचं ते लावण्य, सौंदर्य, सौभाग्य, औदार्य त्याने ते पाहिलं आणि ते पण वेधले. आणि त्या सर्वांना वाटायचं की हे गोसावी हेडवांचे मुदल होते. मला हे घोडे विकणाऱ्यांचे मुख्य व्यापारी आहेत माझे बाबा. मग तिथला राजा म्हणतो, या घोड्याचं मोल काय सांगा म्हणाले. हा मी घेतो. स्वामी पाहत आहे, आता ही लीळा तुम्हाला आठवायची आहे. मग घोडे दिसतील, एखादा राजा दिसेल, ते घोडे विकणारे सगळे परिवार दिसेल, त्याच्यामध्ये स्वामी दिसतील. राजा त्या विकणाऱ्याला म्हणतो, सांगायची किंमत काय? मग ते हेडावं सांगायची किंमत. मग तो राजा किंमत करायचा. तर ते घोड्याचे व्यापारी म्हणायचे, हे घोडे रावळांचे, हे गोसावी जाणते. तेव्हा त्याची किंमत तर म्हणाले आम्ही काय सांगावं, हे आमचे मालक आहेत म्हणाले, हे सांगते. मग गोसावी अवघे घोडे राया पुढे दाखवे. स्वामींना तोही व्यापार करावा लागला. स्वामींनी ते सगळे घोडे राजा पुढे दाखवले म्हणजे माहिती सांगितली, हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, वगैरे वगैरे. ह्याला म्हणायचं दाखवणे. म्हणून गोसावी हतासन करती. आणि हा घोडा अमकेशील आहे, ह्याचे 10 लाख, ह्याचे 20 लाख, असं स्वामी किंमत पण सांगायचे. मग घोडे विकिता घोडे विजाती जीवन बोलती. घोड्यांच्या वेगवेगळ्या जाती स्वामी आणीवार शब्दाने बोलायचे. हा घोडा अमके जातीचा, हा अमका गुण, अमके लक्षण, हा घोडा अमके चला. गुण असतात घोड्यांमध्ये, जाती असतात, त्याच्यामध्ये त्यांचे स्वभाव असतात. काही काही घोडे मालकालाच बसवत देतात, दुसऱ्याला हातच लावू देत नाही, आला की लाद घालतात. म्हणून ते घोड्याची रेस पण चालते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, पुणे, मुंबई, दिल्ली. हा रेसचा घोडा 1-1 कोटी रुपयाला घोडा विकला जातो. त्या घोड्याचं पण सौंदर्य तसंच असतं. लग्नात वरातीत आणतात बघा, नवरदेव मिळवायला घोडे. काय प्रकारच आहे की नाही, पहिल्या दिवसापासून त्याला घोडं देतात आहे की नाही. ओझ वाहण्याची सुरुवात असते तिथून. बँडवालेच म्हणतात बहारो फुल बरसाओ. बायको कोणाची, बँडवाल्याची का कसं, अजबच प्रकार आहे तो. पण हाय चालू आहे मस्त.
तर असे ते घोडे स्वामी सगळी माहिती सांगायचे, लक्षण सांगायचे आणि मग रायाला ते घोडे आवडायचे. मग ते घोडे काही रायाने घेतले, काही रायाचा राणे राऊत परिवार आहे त्यांनी घेतले आणि मग बाकीचे घोडे ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी घेतले. त्याशी जे लागतील ते घेतले. मग दुसऱ्या गावावरून जे व्यापारी येते तयापुढे हिडाव काढण्या घोडा दाखव तो दृष्टी पुढा नाही ठेवणीतला घोडा. हे कितीतरी मोठे व्यापारी असतील घोड्यांचे, साधे नसतील, अतिश्रीमंत व्यापारी. राजा काय सामान्य घोडा घेणार? शिवाजी महाराज काय सामान्य घोडा घेत असतील ना? शिवाजी महाराजांचा घोड्याचं नाव काय? कृष्णा. सगळ्या भारत देशामध्ये तो घोड्यावर महाराज शिवाजी महाराज. नाव आहे त्यांना महाराज. आपण देवाला महाराज म्हणतोय की नाही? लोक तिकडे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये साधूलाच महाराज. ह ब प म महाराज असं म्हणून घेऊ नये, आहे ना? बारीक बारीक गोष्टी आहे. तर तो कृष्णा घोडा शिवाजी महाराजांची कित्येक वेळेला त्यांनी प्राण वाचवले. झाशीच्या राणीच्या घोड्याचं नाव काय? महाराणा प्रतापांच्या घोड्याचं नाव चेतार. तसा 100 फूट उंच उडी मारून जायचा डोंगरातून ह्याकडे त्याकडे घेऊन. असे घोडे त्यावेळेला आजपासून 800 वर्षापूर्वी हे मुख्य व्यापारी आहेत. आणि गोसावी त्यावेळेला त्या मार्केटमध्ये मध्यवर्ती भागामध्ये उभा राहून अंगीच्या बाह्याशा वरत्या करून अंगेचे पालव सरसे करून वरसीस दोंदेसी खोविती आणि मग घोडा ऐसेही करून दाखवी. जेव्हा त्या घोड्यांना स्वामींच्या शिखराचा स्पर्श व्हायचा तेव्हा घोड्याशी ते दे माग घोडा गगन कवळीत दिसे. अति सुंदर, अति मोठा घोडा दिसायचा घेणाऱ्याला. आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटायचं की ऐशी वस्तू आमच्या हाताशी येईल तर बरं होईल. मग ते सत्तार्थे हताशन दाखविती. हिडाव म्हणती एका सहस्र ओपा 1000 असून ओपा म्हणाले घेऊन टाका. सर्वज्ञ म्हणतात नाही हा 2 सहस्राचा असेल. ऐसे ये रे राघविती. बाहेरला करून आले असते ते म्हणते जे हा घोडा गोसावी 2 सहस्र टका देती तर आम्हाशी सवांगी. बाहेरचे व्यापारी पण असतील घोडे घ्यायला, त्यांना वाटायचं अरे हा 2 सहस्राला आपण घेऊनच टाकू, स्वस्त दिसतो असा भाव केला की त्यांना तसे भाव उत्पन्न व्हायचे. त्याने 2 सहस्राला मागितला, दुसरा 3. ही सगळी देवाची मनोधर्माने झालेली लीळा असते. आता ही लीळा आचरणीय नाही ना, विचारणीय. ही फक्त चिंतनीय लीळा असते. अनुकरणाचं तुम्ही जायचे एका दिवशी घोड्याच्या बाजारातून भाव करत बसायचे असं नाही. हे फक्त स्मरणीय लीळा आहे. जसं श्रीकृष्णाने 1 सहस्र बायकांसोबत विवाह केला, हे फक्त ऐकायचे, जाऊन लग्न करत नाही बसायचं. तर गोवर्धन उचलला, आपण गोवर्धन उचलून बसायचं नाही, मस्त असं नाही करायचं. स्मरणीय आठवायच्या लीळा. मग ह्याच्यामध्ये लीळेमध्ये तुम्हाला घोडे दिसते. घोड्यामध्ये प्रमुख स्वामींची मूर्ती दिसे.
आणि मग अशा प्रकारे घोडा सहस्र टक्क्याचा जर विके तर आम्हाशी थोर लाभ होय. ज्यांच्यासोबत स्वामी गेलेले आहेत त्यांना वाटायचं की हा 1,000 टक्क्याचा आहे बरं का घोडा, त्यांना 2,000 टक्के भेटायचे, त्यांना डबल लाभ व्हायचा. आणि मग अशा प्रकारे गोसावी 500 अधिक केले, 500 रुपये, 500% आम्हाला जास्त मिळाले. त्यांना वाटायचं आम्हाला 500 रुपयात स्वस्त मिळाला. सवंगा झाला ऐसे एरा सुख होय. अशा परी घोड्याची हेड अवघी देव होती. पूर्ण घोडेच विकून टाकले. आणि मग अशा प्रकारे त्यांची श्रद्धा वाढत गेली. स्वामींच्या सहवासात ते राहू लागले. आणि मग तिथे श्रीमंत एक व्यवहारू आला घोडा घ्यायला. त्यांनी स्वामींचं सौंदर्य, लावण्य, सौभाग्य, ऐसे बर्वेपण, चातुर्य, कुशळता, हतासन देखून तोषला. आला घोडा घ्यायला, पण त्याने नवरदेव शोधला. लक्षण असतात, नवरा कसा करावा, बायको कशी करावी, 32 लक्षण असतात स्त्रियांचे, पुरुषांचे. हे आता नवरदेव पाहणं खूप कठीण आहे आजच्या सध्या परिस्थितीत, आणि बायको पाहणं बी कठीणच आहे की नाही. कोणाच्या आतलं माहित नसतं, बाहेरचं काय ते मेकअप केलेलं असतं, काहीच खरं नाही ते. लग्न समस्या खूप मोठी आहे सध्याच्या काळात, त्यावेळेलाही आहे. आता तो व्यापारी स्वामींनाच बघत बसलाय, घोडे पाहायलाच विसरून गेला तो. आणि मग सगळे व्यापारी बसलेले, तुम्हा व्यवहार आपण बसलेला आहे. त्याने स्वामींना आता गंधाक्षरा केला. मग देवाला विडा वाहताना, गंधाक्षरा अर्पण करताना, हा यातला कोणतरी आपण असं चिंतन करा. त्याने विडा दिलेला आहे, दंडवत घातला, श्रीचरणाला लागला आणि विनवले. जी आता मुख्य विषय आला. जे म्हणाले, माते सलक्षणिक आणि कुशळ कन्या नाही का. भाषा कशी आहे ती, कन्या कशी आहे ती, अगडम बगडम नाही, रफटप म्हणतो ना, कृष्णो का चेहरा, स्वभाव बेकार, आणि कुशळ बी नाही, रुग्ण, भांडायचं कुटायचं लय मजा आहे आताच्या काळात. तशी बाई पोरगी नाही म्हणाली. माझी कशी आहे पोरगी, सलक्षणी लक्षणाने युक्त आहे आणि कामाला कुशळ आहे. त्या बायांच्या हातची साधी भाजी असते पण खूप टेस्टी असते. जर निगोतीचा आचार असतो, उठणं बसणं राहणं टाळाटीप, काळी भोर का असणार, पण कुशळ असते आणि सलक्षणिक असते. आजकाल संसार समग्र या विषयाने खूप दुःखी आहे, भयानक दुःख आहे. कधी तो चांगला असतो, कधी ती चांगली असते. आणि संसार 1-2 वर्ष टिकतो चांगला, त्यातली पुन्हा गोडी आवडी काही राहत नसते. म्हणून इथे तो उल्लेख आहे, सलक्षणी असावी आणि कुशळ असावी. आणि तो व्यापारी म्हणतो, देवा मी माझ्या पोरीसाठी आतापर्यंत पायी पाटे बंधून बहुत देश निनलाजी, पायाचं रान केलेलं आहे, फिरलाय, खूप देशात जाऊन आला, पण तुमच्यासारखं सुंदर असा नवरा मला कुणी या सृष्टीमध्ये भेटलाच नाही. तो म्हणतो, माझ्या पोरीच्या रूपा अनुरूप
सृष्टीमध्ये कवनी ठाई नाही, सृष्टीमध्ये म्हणतो तो बरं. आमच्या संबंधी म्हणती हा कोणा निधी, आता देवाशी होईल. तेव्हा माझे नातेवाईक कंटाळून म्हणतात याची पोरगी आता हा देवाला दिल रे बाबा. सगळ्यांची वाचा खरी ठरली हा. आणि तो म्हणतो जी आता गोसावीच देव आहेत, ईश्वर आहेत, तर माझा मनोरथ पूर्वावा. गोसावी तियेशी योग्य होती, माझे कन्यारत्न स्वीकारावे आणि तिला आपली दासी करावी, तेने मी कृतकृत्य होईल आणि माझ्या केल्या फळात फळ होय. हे कृतकृत्यपणा असतो. दोन शब्द आहेत, कृत्याकृत्य. सध्याच्या काळात मुलींचं खूप टेन्शन आहे, ठीक नाही. तो बाप मोठा लाचारी असते, ती पोरगी द्यायची स्वतःचीच, हे की नाही. कन्यादान म्हणतात, कन्यादान काळी देण्यासारखं आहे ते. आणि ते सगळे पुन्हा ते काय पैशांचा गोंधळ असतो, पैसे आणायचे कुठून, तर मग लग्न करायचं, जाताना सगळे रडतात, हे की नाही. फटक्या जोड्याचा बाप फाटकी कोपरी घालून कोपऱ्यात बसून पाहतो, माझी पोरगी चालली, की नाही. खूप मोठा त्याग आहे तो. त्याला रडता बी येत नाही, हे की नाही. त्याची आई तर रडते, पण हा नाही रडता येत त्याला. तर तो म्हणतो देवा आता तुम्ही हे घ्या, माझं कन्यारत्न स्वीकार करा. मग ते जे स्वामी गप्प बसतात. स्वामी ज्या व्यापाऱ्यांसोबत आलेले आहेत ते व्यापारीच म्हणतात जी त्या व्यापाऱ्याला तो व्यापारी म्हणतो तुम्ही हे विनवा ना. आणि मग सर्वांनी म्हणतात, हे सगळं संभाषण ऐकल्यावर एथ जाती कुळ नाही, आम्हाला जात आहे, आम्हाला कुळ आहे. लग्नात तेच मग विचारतात, जातीचा ना कुळाचा. ही पता नाही जात सगळीकडे आली आता आहेत, है की नाही. आजचं सगळं समाजकारण राजकारण जातीवर उभं आहे. स्वामींनी मुख्य विषय सांगितला की मी जातीचा नाही, मला कुठलं कुळ नाही, तोही मोठा अधिकाराचा आहे. तो म्हणतो जी गोसावीच जाती कुळ, गोसावी ईश्वर, ईश्वराशी काही जाती कुळाची, गोसावीस जाती आणि गोसावीच कुळ. हा परमार्गाचा सिद्धांत आहे आणि तो आपण आत्मसात करा. येड्या माणसाला कळालं पोरीसाठी गोसावीच जाती गोसावीच कुळ, हे की नाही. म्हणून आपल्या मानवा संप्रदायामध्ये 18 पगड जातींचे उपदेश आहेत, साधू आहेत, संत आहेत, एका शब्दामुळे आहेत. ते म्हणतात गोसावी अकुळी नाथाचा नाथ. सर्वज्ञ म्हणतात एक खुंट दावे ना, तर आम्हाला खुंट दावेच नाही. आचारामध्ये एक सूत्र आहे बघा, काय कोण सांगत, खुंट दाव्याचं पूर्ण वचन सांगा. सर्वज्ञ म्हणतात पोरे मुक्तीची चाड आणि देवीची खुंट दावे सांभाळ. हे माणूस बांधलेला असतो, जशी म्हैस खुट्याला बांधलेली असते ना, दाव गळ्यात, ते सुटण्यासाठी प्रयत्न करते, तेवढं थोडं दाव त्या खुटीभोवती गुंडाळल्या जातो. संसार असा असतो, संसारात एक लक्षण असतं. बांधला जातो माणूस, त्या लग्नाच्या वेळेला एक खुंट दाव गळ्यात घालतात बाईच्या, हा खुटा मंगळसूत्र दाव,
खाल जन्मभर त्याच्या नावाने. सांभाळा. फार आजची स्थिती खूप सिच्युएशन खराब आहे आणि ती प्रत्येकाच्या प्रारब्धात. सगळे चांगले असतात असे नाही, सगळेच वाईट असतात असे नाही. ते ऋणांबंध असतो. ओळखून घ्या माणसाने की आपले प्रारब्ध सक्सेसफुल नाही, निर्णय पटकन घ्यावा. हे की नाही? आपल्या चरित्रात अशा कितीतरी करोडपती बाया आहेत, पटकन निर्णय घेतला. आहे का नाही? करोडो रुपयाचं धन आहे, आले दुःखी होऊन स्वामींवर बसले आणि संन्यास. हेही गोळी आहे की नाही? स्वामी म्हणतात, बघा तुमच्या घराच्या वाड्यातून तो वाद चाललंय. बाई म्हणाले, काय आणायचे? ते म्हणते, बाबा आमच्याकडे अपार संपत्ती आहे. स्वामी म्हणाले, लक लाभ तुम्हाला. माईंभट्ट एक त्यागाची उच्च परंपरा आपल्या पंथामध्ये. एक खुंट जावे सोडून दिलेले आहे. सर्वांनी आपल्या परिचय देतात त्यांना की आमच्याकडे घर नाही, दार नाही, आम्हाला आई वडील नाहीत, आम्हाला कोणच नाही, आणि आमच्याजवळ करावया काहीच नाही. म्हणजे हिला सांभाळायला पैसे तर लागतील, बायको सांभाळायला वित्त नाही, प्रॉपर्टी नाही, वाडा नाही, आणि सरकारी नोकरी तर नक्कीच नाही. सरकारी नोकरी विचारतात आजकाल. प्रत्येक बाप पोलीस विचारतो, गव्हर्नमेंट जॉब आहे का? या गव्हर्नमेंट जॉब, तो दारोड्या कासाना. काय म्हणतात, वित्त नाही. तो म्हणतो तोही भाग्यवान आहे. तो तुझी जी माते अवघेच आहे ती अशी. माझ्याकडे सगळं आहे, माझ्या दोन्ही अंगाने उजवून देईल म्हणाले तुम्हाला, आणि प्रॉपर्टी पण देईल. दोन्हीकडून वराड मीच करेन. दोन्ही बाजूने वराड मीच लग्न करून देतो म्हणाले तुमचं. मग ते अवघे हेडावो उभे ठेवले. ज्यांच्यासोबत स्वामी आलेले आहेत ते पण तयार झाले. आता तुम्हाला ते अवघे आम्ही करू दे, तेव्हा आम्ही तुमचे वराडे. जे जी हे अवघे आमचे धनवित्त, सर्वस्व ते गोसाव्यांचे नव्हे. हा जीवनाचा खरा अर्थ. हे जेव्हा तुम्हाला म्हणता आलं तेव्हा तुम्ही देव ओळखला. ते व्यापारी किती दिवसाचे सोबते आहे? 8 दिवस सोबत आहेत ना स्वामींच्या. त्यांची भाषा काय? ते म्हणतात, हे अवघे आमचे धनवित्त, हजारो घोडे असतील, आलेले पैसे, आणि आम्ही सर्वस्व, हे तुमचं नाही का देवा? हे गोसाव्यांचं आहे. किती मोठा भाव आहे. तुम्हाला कोण नाही असं का समजतात स्वतः? स्वामींना ते म्हणतात, आम्ही नाही का तुमचं कोणी? हे सगळं धन, हे घोडे, आता घोडे विकून आलेले पैसे, हे सगळे आमचे नातेवाईक, हे तुमचंच आहे. किती मोठा भाव आहे. म्हणतात, तुम्ही आता विवाह स्वीकार करा. आम्ही द्रव्य लागून, जे द्रव्य खर्च करायचं ते आम्ही देऊ म्हणाले, आम्ही वेचून टाकू, तुम्ही काय चिंता करा. सर्वांचा आग्रह, सगळ्यांचा भाव आणि प्रेम पाहून निर्विकार असलेला परमेश्वर आता लीळा करत आहे. सर्वजण म्हणतात ठीक आहे. तुम्ही सर्वजण म्हणतात ठीक आहे म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात, मग इथे एक भाषा आहे सर्वज्ञांचं वाक्य, एत सकळी असे हो, एत एक अशी जाती कुळ असे हो. हे लीळा स्वामी कुणाला सांगतायत? औषधाला. असं काही नाही म्हणाले, आम्हाला सर्व आहे, आम्ही अनंत ब्रह्मांडाचे मालक आहोत. स्वामींचे वचन आहे, मरमर स्वच्छ जीवा ते काही असे मग काही देश. हे ब्रह्मांड स्वामी, ब्रह्मांड स्वामींची सत्ता आहे. देवता लोकांवर स्वामींची सत्ता आहे का नाही? तुम्ही जीवावर सत्ता आहे.
शरीरच स्वामीने दिले ना. पैसे कमवलेले कोणाचे? शरीराने. किडनी स्टोन झाला तर महिनाभर पडून राहतो, नाही. पित्ताशयात खडे झाले तर बोंबलत फिरतो. अटॅक आला तर आपलं काय? नाक बंद पडलं तर, आता नाक बंद पडलं सर्वांचं आपल्या, काय करतील? 10 मिनिटात संपलं. झोपेत बंद पडलं तर आपल्याला माहित नसतं. हे शरीरच स्वामींची गिफ्ट आहे, मोठा अवॉर्ड आहे ते. आणि आपण आपलं शरीर समजतो. मेल्यावर कुणी आपलं म्हणत नाही हो. मेल्यावर लवकर करा म्हणतात. 3 तास झालं की लवकर काढा म्हणतात. आणि मग रोडवर सांगू रोडवरच पूजा, रोडवरच तिरडी. घरात कुणी आंघोळ घालत नाही बाबा. कोटी रुपयाचं घर असो आता झोपडी असो, घरात का आंघोळ घालत नाही? प्रेताला किती जरी मोठा आश्रम आहे समजा, मठात नाही आंघोळ घालत. बाय. अरे देवा, असं आहे ते. मग ही भाषा आहे आज त्यांची, स्वामींची. स्वामींची पण भाषा म्हणतात हे सकळ ही असं. काय म्हणतात? हे लाड सांग. आणि मग प्रमाण झाले, हा सांकेतिक शब्द आहे. प्रमाण. पाहते तव घटित बरवे असे. मग व्यवहारी म्हणतो जी माते गोत्र जे कुटुंबे स्त्रिया मानसे भूत, सर्वांनी म्हणतात ते ती अशी येऊ नये. गोत्र कुटुंब हा देखावा आहे. हे सगळे समाजामध्ये दोनदा लोक एकत्र येतात. हे करायला मेल्यावर मधल्या जीवनाचा टप्पा आपल्या आपण जगायचा असतो. कसं समजलं का तुम्हाला? हे गोत्र आणि कुटुंब देखावा असतो, शो. मिरवायचं, लाखो रुपये खर्च करून सगळे फुकटे बोलवायचे, जेवण करून जातात, बघतात आणि सगळे मनातून शिव्या शाप देत असतात. चांगली भेटली, आता किती दिवस टिकतंय बघू की संसार. आमच्यावर एवढा मोठा जर केलाय, मंगल कार्यालय घेतले, सगळे त्या मनामध्ये पुढतात बरं. आणि त्या लग्नाच्या शुभ घडीला सर्वांचं अभिष्ट चिंतन, शापित चिंतन त्या नवरा बायकोला, संसाराला जातच नाही कळत. हा देखावा. मेल्यावर सगळे येतात बरं, सगळे येतात, गाड्या करू येतात. सुख दुःखाला कोणी आलं का, 200 रुपये घ्या, कोणी पीठ गव्हाचं पोतं आणलं का, त्या बापानं डोक्यावर चुंबड ठेवून आणावं लागतं. जिंदगीभर बापच करतो, नाही आई करतो. ते बी कुठपर्यंत करतात आई वडील माहिती आहे का? नीट नांदली तर, नाही नांदल्यावर ते म्हणतात दिली आम्हाला, जेव्हा दिली तेव्हा कर संसार. म्हणून स्वामी म्हणतात हा सगळा देखावा आहे. काय कोण कोणाचा, तसं कोण कोणाचा असते. अशी ही लीळा, अशी करता दोन्ही विचार आले या लीळेमध्ये. ते विनंती करतात, म्हणतात जी आता मग असं करा, आमचे घरी आहे, माझी बायको आहे, माझा परिवार आहे, नवरदेव पहावा अशी आमची इच्छा आहे. पाहिले चला आपण. आणि मग स्वामी सगळ्यांची विनंती मान्य करतात. आणि आता स्वामींना हा शृंगार सुरू होतो. गोसाव्यासी हिडावे शृंगारी. अगोदर स्वामी सुंदर आहे, तिकडे शृंगार सुरू झाला. तो व्यापारी गावात गेला, त्याने सगळे नातेवाईक आणले, नवरदेव दाख पाहिला.
आता गोस्वामींचा शृंगार केला. आता शृंगाराला तर लय पैसे लागतात. आता नवरीचा शृंगार, नवरदेवाचा एक एक ड्रेस 5-5 कोटी रुपयाचा आहे की नाही. साड्या 10-10 कोटीच्या शृंगारच आहे ना तो. मग तो शृंगारला आणि दांडी बैसोनी ते इथं विजयी केले. स्वामींना तर पालखी तो ती अवघीची ओवाळणी घालावया पहावया आली. स्वामींच्या तर ओवाळणी सुरू आहे. या गावामध्ये संमार्जन झालेलं आहे. आणि मग अशा प्रकारे आता स्वामींची वरात होणे थोडक्यात गावामध्ये प्रवेश करते.